सोनोग्राफीवरती पॉलिसिस्टिक ओव्हरीज असं रिपोर्ट असणं म्हणजे PCOD किंवा PCOS नाही. मोस्टली असं होतं आहे की सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीवरती ते डॉक्टर पॉलिसिस्टिक ओव्हरीज आहेत असं लिहून देतात आणि मग सामान्यतः सगळे लोकं मला PCOS झाला आहे, PCOS झाला आहे म्हणून स्वतःलाच लेबल करून घेतात. तर तसं होता कामा नये. पॉलिसिस्टिक ओव्हरीज ही नॉर्मल गोष्ट आहे किंवा असू शकते. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे सोनोग्राफीवरती पॉलिसिस्टिक ओव्हरीज दिसणं हे नॉर्मल असतं. सो PCOS किंवा PCODच्या डायग्नोसिससाठी सोनोग्राफी व्यतिरिक्त काही ब्लड टेस्ट, हॉर्मोनच्या काही तपासण्या करणं देखील तितकंच संयुक्तिक असतं. किंवा पाळी इरेग्युलर असणं म्हणजे PCOS असणं असं देखील नाही. बऱ्याच मुलींना असं वाटतं की माझी पाळी रेग्युलर येत नाही म्हणजे मला PCOSच असलं पाहिजे. तर तसं देखील नाही आहे. त्यामुळे थोडक्यात मला सांगायचं असं आहे की PCOS किंवा PCODचं डायग्नोसिस ही एक डिफिकल्ट आणि क्लिष्ट प्रक्रिया आहे. ती त्यातल्या तज्ज्ञ व्यक्तीनेच करणं योग्य असतं. तर तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही सिम्प्टम्स जाणवत असतील तर स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटून त्यांच्या सल्ल्याने ते डायग्नोसिस करणं हे योग्य.